श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8. ओम श्रीं नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं. ओम महालक्ष्मी नमः. अणिमादी अष्टसिद्धी जिसी ध्याता प्राप्त होती, पाशांकुश शोभे हाती, त्या भवानीने नमित असे. जी आरक्त वर्ण शोभत, नेत्री करुणा लहरत, ऐसी भवानी दुर्गा ध्यात राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणते नृपासी, चंडमुंड राक्षसाशी, मारिता कोप शुंभासी, कापे थरथरा तो देखा. संपूर्ण दैत्य सेनप्रत शुंभ तेव्हा आज्ञापित, म्हणे प्रस्थान त्वरित, करा तुम्ही युद्धासी. 86 उदा युद्ध सेनापती, 84 कंबो सेनापती, 50 कुलवीर्यपती, शतधौम्र कुळाचे ते. आणखी या व्यतिरिक्त दौर्हद्द मौर्य कालकेय, प्रस्थापन करीती देख, युद्धा लागी तेधवा. त्या सेनेत देखोन चंडिका प्रत्यंच्या ओढोन, रणत्कारी करी भीषण, भेदे गगना तो देखा. सिंह देवी वाहन, गर्जना करी भीषण, कालीही मुक पसरोन, खाऊ पाहे दैत्यांसी. ते समयी आणखी एक वर्ते तेथे अद्भुत, देव देहामधुनी निघत, शक्ती त्यांच्या बाहेरी. विष्णू शिव कार्तिकेय, ब्रह्मा इंद्र नारसिंह, सर्व देवांमधून शक्ती आल्या बाहेरी. ज्या देवाचे जैसे रूप, त्याही तैस्याची दिसत, परिस्त्री रूपे असत, जाणा त्यांची सर्वही. हंसयुक्त विमानात माला कमंडलू शोभत, ब्रह्माशक्ती उपस्थित, ब्रह्माणी म्हणती तियेला. हाती त्रिशूल वृषभारूढ, महानाग कर कंकण, माहेश्वरी तिथे म्हणत. महादेवाची शक्ती ते, कौमारी शक्ती अद्भुत, मयूर वाहन तिचे शोभत, कार्तिकेय शक्ती असत. युद्धा लागी पातली. विष्णू शक्ती वैष्णवी, गरुडावर बैसोनी, शंख चक्र गदा पाणी, आली युद्ध करावया. वाराही शक्ती वराहाची, नारसिंह शक्ती नृसिंहाची, झाली तेथे उपस्थिती, दैत्य निर्दालन करावया. हाती घेऊनी वज्र, इंद्राणी इंद्र शक्ती येत, ऐरावतावरी बैसत, युद्धा लागी येतसे. महादेव म्हणे देवी प्रत, असुर सहार करी त्वरित, माजले असती बहुत, यासी शीघ्र मारी तू. तव दुर्गा देहामधून, परम उग्र शक्ती प्रगटोन, अट्टाहास करून, दावी तेव्हा दैत्यासी. ती शक्ती प्रचंड, म्हणून चंडिका नाम, ती महादेवासी वचन, बोलती झाली तेधवा. चंडिका म्हणे महादेवासी, आपण जावे दैत्यापाशी, सांगावे तेथे सर्वासी, निरोप माझा अवधरा. हे दैत्यांनो, तुम्ही क्रूर, देवा मानवा छळले फार, पाताळ लोका सत्वर, पळून जावे तुम्ही हो. जरी वाटे युद्ध करावे, तरी मी येथे आहे, क्षणात मारुनी खाती, ऐशा माझ्या शक्ती या. शिवासी केले दूत, शिवदूती नामे प्रख्यात, तेव्हापासून होत देवी पहा इतिहासी. शिववचन ऐकोनी, दैत्य क्रोधे भरले मनी, देवीवरी चालोनी, सैन्यासहित जाती ते. दैत्य सैन्य देवीवरी जात, विविध अस्त्रे सोडत, देवी एका क्षणार्धात मोडून टाकी अस्त्राते. काली मुख पसरून, त्रिशूल हाती घेऊन, दैत्या ते मारी दारुण, अपार वेग तिचा असे. ब्रह्माणी कमंडलू जल, सिंचन करी युद्धस्थळ, दैत्यांते करी हतबल, शौर्य सारे जातसे. माहेश्वरी मारी त्रिशूलाने, वैष्णवी मारी चक्राने, कौमारी सहारी शक्तीने, ऐसा सहार मांडिला. इंद्राणी वज्र प्रहाराने, वाराही दिव्य शक्तीने, नारसिंह मारी नखाने, ऐसा सहार मांडिला. मध्येची देवी वाहन, सिंह करी दैत्य कंदन, चंडिका प्रचंड गर्जोन, सहारी पहा दैत्यासी. ऐसा प्रचंड सहार झाला पहा तेथवर, पळावयासी मग असुर, संधी शोधू लागले. परी देवी शक्ती पाहत, तात्काळ त्या ते पकडत, यम सदनासी धाडित, पळो नेदी कोणाते. ऐसे चालले कंदन, भयभीत असुर दारुण, पळावयासीही स्थान, कोठे पाहता दिसेन. ऐसे युद्ध भयंकर, चालले असे तेथवर, रक्तबीज महाअसुर, चालोनी पहा येतसे. त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख, दुसरा दैत्य प्रकटत, ऐसे सामर्थ्य तयाचे. प्रत्येक थेंबागणिक दैत्य तेथे निर्माण होत, पराक्रमी बलशाली असत, रक्तबीजा समतेही. ऐसा तो
ऐसा तो महाअसुर दैवी सैन्यात हाहाकार, उडवणी देतसे थोर, काय करावे कळेना. इंद्राहीने वज्र प्रहार, वैष्णवीने चक्र प्रहार, करिता वाहे रुधिर देहातुनी त्या दैत्याच्या. परी थेंबागणिक निर्माण होती दैत्य, सहस्रावधी निर्माण होत ऐसे दैत्य तेथवरे. कौमारी शक्तीने प्रहार, वाराही खडगाने मार, माहेश्वरी त्रिशूल वार, करीती रक्त बीजावरी. तोही मातृकावरी प्रहार, करी देखा दुर्धर, देवता संकटी थोर, पडल्या पहा ते धवा. पाहुनी देवता उदास, चंडिका म्हणे कालीस, पसरोनिया मुखास, रक्ताने तू प्राशावे. ऐसे जव तू करीत, दैत्य मरेल निश्चित, ऐकोनी देवीची मात, काली प्राशी रक्ताते. काली प्राशी दैत्य रक्त, तेने ते क्षीण होत, शस्त्र प्रहार त्यावरी करीत, सर्व देवता मिळून या. रक्तबीज असा मारिला, देवा बहु आनंद झाला. पुष्पवर्षाव त्यावेळा, करीती पहा देवी बरी. रक्तपापाने उन्मत्त मातृगण रणी नृत्य करीत, हर्ष साजरा करीत, महाविजय म्हणून या. रक्तबीजाते मारिले, देवा ते आनंदविले, नवल ऐसे केले पहा दुर्गा देवीने. देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मन्वंतरात मार्कंडेय सांगता, 8वा अध्याय ऐसा हा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 8वा संपूर्णम.